रामराजे नाईक निंबाळकर नाराज असल्याची चर्चा असताना फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर तक्रारींचा पाढा वाचला। भाजप प्रवेशासाठी आपल्यावर दबाव आणला जात असून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली। तर हा विषय गंभीर आहे, महायुतीत फोडाफोडी करणं योग्य नाही, या प्रकरणी केंद्रातील नेत्यांशी थेट बोलणार आहे असं अजित पवार म्हणाले। जनसन्मान यात्रेला आणि लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पोटात दुखू लागलाय, अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला। माझी बहीण लाडकी योजना अशीच चालू ठेवायची असेल तर महायुतीला पुन्हा सत्तेत आणणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी महिलांना भावनिक साथ घातली। तर लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातल्या अर्थकारणाला गती मिळेल असंही ते म्हणाले। आम्हाला शिवद्रोही म्हणणारे उद्धव ठाकरे कोण असा सवाल विचारत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। उद्धव ठाकरे सगळ्यात स्वार्थी माणूस असल्याचं म्हणत नेहमीप्रमाणे राणेंनी ठाकरेंवर प्रहार केला। शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद असल्याचं नारायण राणे म्हणाले। 83 वय झालं तरी मराठ्यांना कधी न्याय देऊ शकले नाहीत, अशा शब्दात राणेंनी पवारांवर हल्लाबोल केला। लोकसभेत थोडं यश मिळालं म्हणून आता विधानसभा जिंकण्याची भाषा करतायत, परंतु यांना अजित पवार जिंकू देतील का असा सवाल विचारत त्यांनी पवारांना डिवचलं। नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। नितेश राणे यांच्या या वक्तव्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नितेश राणेंनी मुस्लिम समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा अहमदनगरमध्ये निषेध करण्यात आला। मुकुंद कुमार परिसरातून महिला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शरद पवार जाणकार नेते आहेत, मात्र ते दाऊदचे मित्र देखील आहेत असा थेट आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलंय। राज्यात 8 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान मतदान होणं अपेक्षित आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचंय, दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा आहे असं मोठं वक्तव्य अजय पवार यांनी केलं। काहींनी आमच्या फोटोला जोडे मारले, जोडे कसले मारताय, हिम्मत असेल तर समोर या अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान दिलंय। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलेली आहे। सरन्यायाधीश उपलब्ध नसल्यानं सुनावणी 5 तारखेला होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार होती, जी पुढे ढकलण्यात आली, आता ती 5 तारखेला होईल। सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। परत एकदा 25 मिनिटं 50 बातम्या। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। प्रवेशापूर्वी शरद पवारांनी घाटगेंची भेट घेतली। एकनाथ खडसेंनी भाजप पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली। भाजप पक्ष प्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मी पुढचा विचार करेन, नाहीतर मी मूळ माझ्या राष्ट्रवादीचं काम करेन असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं। एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा असतानाच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली। या बॅनरवर एकनाथ खडसेंसह शरद पवार आणि जयंत पाटलांचा फोटो असल्याने चर्चांना उधाण आलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या प्रेमलता सोनवणे यांनी बुलडाणा मतदारसंघावर दावा केला, त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांची डोकेदुखी वाढणार आहे। अकोल्यातील अकोट इथं बैलपोळा साजरा करण्यात आला। यावेळी पार्सल नको, स्थानिक आमदार हवा असा आशय लिहून बैलाची सजावट करण्यात आली। अकोट मतदारसंघात सध्या भाजपचे प्रकाश भारसाकळे हे आमदार आहेत, ते अकोट इथले स्थानिक नसून दर्यापूर इथले आहेत, त्यामुळे आता पार्सल नको, स्थानिक हवा अशी चर्चा रंगू लागली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार श्रीकांत शिंदेंसह भीमाशंकर इथं शिवलिंगाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दुग्धाभिषेक सुद्धा केला। पुढच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून दर्शनाला येणार का हे भीमाशंकरांना माई माप जनता ठरवेल, मी माझं काम करत राहणार आहे असं विधान यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। त्यांना प्रश्न विचारला असता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान राष्ट्रपतींनी आज कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन घेतलं। उद्या द्रौपदी मुर्मू मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करणार आहेत। आनंदाचा शिधा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे। योजनेच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यात। गणेशोत्सव तोंडावर असल्यानं निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास कोर्टानं नकार दिला।
पुण्यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये रस्ते विकास महामंडळानं ससून हॉस्पिटल समोरील प्रशस्त जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे। निधी उभारणीच्या नावाखाली केवळ 70 ते 80 कोटी रुपयांच्या बदल्यात ही जागा 90 वर्षांकरता भाडे तत्वावर देण्यात येणार आहे। याला काँग्रेसने विरोध केलाय। काँग्रेसच्या वतीने रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत अधिकाऱ्यांना कवड्या भेट देण्यात आल्या। गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। सर्वेक्षणासाठी 2.5 कोटी रुपये निधी मंजूर केल्याची माहिती पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी दिली आहे। अंबरनाथ इथं शस्त्रांसह काही गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। द्वारली गावातील जागेचा सर्वे करण्याकरता एक बांधकाम व्यावसायिक पिस्टल आणि अनेक हत्यारांसह पोहोचला होता। यावेळी शेतकऱ्यांनी सर्वेला विरोध केला, त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर शस्त्रधारी गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। उत्तर महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित मनमाड धुळे इंदूर रेल्वे या मार्गाला आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर धुळ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला। धुळे शहरातील भाजप कार्यालयासमोर माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकमधल्या उड्डाण पुलावर कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला। या अपघातात कार आणि बाईक चालक दोघेही गंभीर जखमी झाले, त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नांदेड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षकांना 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची छेड काढली। या प्रकारानंतर मुलीच्या नातेवाईकांनी क्लासची तोडफोड केली। या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कोयना जलपर्यटन आराखड्यासाठी 67 कोटी मंजूर झाले। दरम्यान टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कामाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाईंनी दिली। पालघरच्या पोशेरी इथल्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांना विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय। शारीरिक शिक्षणाचा तास सुरू असताना शिक्षकांना अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढली। या प्रकरणानंतर पालकांसह परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला। नालासोपाऱ्यात गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याकरता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाकरता हजारो नागरिकांनी गर्दी केली। यावेळी सध्या घडत असलेल्या मुलांच्या अत्याचारावरून पालकांनी मुलांची काळजी घेतली असं आवाहन गौतमी पाटीलनं केलं। मुंबईच्या ताडदेव विघ्नहर्त्याचा आगमन सोहळा पार पडला। ताडदेव विघ्नहर्त्याच्या स्थापनेला 53 वर्ष पूर्ण झालेत। यावर्षी 25 फूट मूर्ती हे विघ्नहर्त्याचं विशेष आहे। कोल्ह्यातील प्रबोधन शाळेमध्ये विविध उपक्रमांचा मातृदिन साजरा करण्यात आला। पिठोरी अमावस्येला परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केली जाते। आई आपल्या मुलांना वाण देते। पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते। पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते, म्हणूनच याला मातृदिन असं म्हणतात। दरम्यान स्त्रियांचा स्वाभिमान आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जनजागृतीसाठी कोल्ह्यातील प्रबोधन शाळेमध्ये मातृदिनानिमित्त नाटक सादर करण्यात आलं। पर्युषण काळामध्ये मांस, मटण आणि मासळी विक्री बंद करण्याची मागणी उत्तर मच्छीमार संघटनेनं केली आहे। पालिकेने ही दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलंय, मात्र मांस मटणाची दुकानं बंद ठेवल्यानं शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे। नांदेड शहराजवळच्या पासदगाव इथल्या आसना नदीवरील पुलावरून एक व्यक्ती वाहून गेल्याचं बघायला मिळालं। पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना रिस्क घेऊन पूल पार करण्याचा नाद या व्यक्तीच्या जीवावर बेतला। स्थानिकांकडून सध्या वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड तालुक्यातील उंबरखेडा इथल्या पूर्णा नदीला पूर आला। दरम्यान उंबरखेडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला। शेतांमध्ये पाणी शिरलं, पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथं मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। बुडामेरून वागू नदीला आलेल्या पुरामुळे विजयवाडा शहरात पाणी झालं। पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफचे जवान पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढतायत। आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पुरानं हाहाकार माजवलाय। 10 जणांचा मृत्यू झालाय। विजयवाडा शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। विजयवाडा शहरातल्या अनेक भागात पुराच्या पाण्यानं कहर केलाय। पुरामुळे 1 लाख हेक्टर शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत। जायकवाडी धरण 90% क्षमतेनं भरलंय। पाण्याच्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील अडाण नदीत स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या अंगलट आलंय। स्टंट मारताना हा तरुण नदीत वाहून गेला। रेस्क्यू टीमकडून तरुणाचा शोध घेतला जातोय। पुरात बाईक चालवणे एकाच्या अंगलट आले। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा पुलावरून पाणी वाहत होतं। यावेळी एकानं नको ते धाडस करत पुरात बाईक घातली, पण पुलावरून पाण्याचा प्रवाह इतका होता की बाईक अनियंत्रित झाली आणि थेट नदीत कोसळली। काठावर असलेल्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखलं आणि वेळीच बाईक स्वाराला बाहेर काढलं। जोरदार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओसंडून वाहतंय। याच धरणावर काही स्टंटबाज तरुण सांडव्यावरून जाऊन रील बनवतायत।
त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते। परिसरात सुरक्षा रक्षक सुद्धा नाहीये। हुल्लडबाज तरुणांना आवरायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। परभणीच्या वजूरमध्ये मुक्कामी असलेली बस पाण्याच्या लोंढ्यानं 100 ते 120 मीटर ओढ्यामध्ये वाहून जात होती। वाहक आणि चालक वेळीच बाहेर आले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घाटनांद्रा घाटात दरड कोसळली। यामुळे रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आला। रस्त्यावर दगडांचा खच पडल्यानं नागरिकांनी आता अधिकचा 50 किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागतो आहे। अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अशात बोर्डी नदीत एका दारुड्यानं स्टंटबाजी केली। हा थरार पाहून अनेकांचा जीव टांगणीला लागला। प्रसंगावधान राखत नागरिकांनी दारुड्याला पात्राबाहेर काढलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या सप्तकुंड धबधबा प्रवाहित झालाय। मुसळधार पावसामुळे या धबधब्याने रौद्ररूप धारण केले। दरम्यान हा धबधबा देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करतोय। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गलहटी नदीला पूर आला। त्यामुळे पाचोड खुर्द आणि पाचोड या गावांचा संपर्क तुटला। या शेतातही पाणी गेल्याने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे निर्गुणा नदीला पूर आला। तब्बल 20 वर्षांनंतर प्रथमच निर्गुणा नदीला पूर आला। यामुळे पूर पाहण्याकरता नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली। सिल्लोड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसाचा जोर वाढतच गेला। नदी नाल्यांना पूर आला। त्यामुळे शेतीसह नागरी वस्तीत पाणी शिरलं। अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या वैरागमधील हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। ज्यामुळे वैरागकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे। राम नदी भोगवती नदीलाही पूर आलाय। जुना दगडी पूल पाण्याखाली गेल्याची भीती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं। फरदापूर इथं कपाशीच्या पिकात पाणी साचलं। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। बीड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। जिल्ह्यातील 81 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर 35 महसूल मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला। हिंगोलीच्या देवजना इथं पुरात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं। 4 महिला आणि 3 मुलांना बाहेर काढण्यात आलं। आमदार संतोष बांगर बचाव कार्यात मदत करतायत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसलाय। पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। घरात पाणी घुसल्यानं अनेक नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। रत्नागिरीमधील मारुती मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीमध्ये 3 मावळ्यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची संतापजनक घटना घडली। अज्ञात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढील तपास सुरू आहे। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्याची पाहणी केली। यावेळी भास्कर जाधवांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। खेडच्या तहसीलदार कार्यालयात एका माथेफिरूनं हैदोस घातला। कार्यालयाची तोडफोड केली। माथेफिरूनं तहसीलदारांच्या केबिनची आणि कार्यालयाची काच फोडली। ही तोडफोड का करण्यात आली हे अजून समजलेलं नाही। पोलीस अद्याप कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत। बुलडाण्याच्या मोताळा या तालुक्यातील राजूर घाटातलं खैरखेड गाव समस्यांच्या विळख्यात सापडलंय। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते। रस्ते आणि वीजही नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यवतमाळमधील मुख्य रस्त्यांवर अवैधरित्या दारू विक्री केली जाते। याबाबत महिलांनी वारंवार तक्रार केली आहे, मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नाही। त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केलाय। गोंदियात एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला बसलेल्या 2 ट्रक ड्रायव्हर्सना आणि सायकलस्वाराला धडक दिली। यात 3घही गंभीर जखमी झाले। त्यातील 2घांची प्रकृती चिंताजनक आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध घेतला जातोय। मनमाडपासून जवळ असलेल्या रापली गाव इथला एक 5 वर्षांचा चिमुकला कालपासून बेपत्ता आहे। मुलाचं अपहरण झाल्याचा संशय आहे। दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन मुलाच्या पालकांशी चर्चा केली। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील युवा शेतकरी प्रवीण कापदगे यांनी प्रगतिशील शेती करत शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केलाय। सीझन बेल शेतीमध्ये पेरू, ॲपल, बोर, पपई अशा विविध फळांच्या उत्पादनातून प्रवीणनं मोठा नफा कमावलेला आहे। सांगोला तालुक्यातील सोनंदमधील जवान तेजसिंह साळुंखे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आलं। रविवारी पहाटे 4च्या दरम्यान हृदयविकारच्या झटक्यानं साळुंखेचं निधन झालं। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मूळ गावी सावळा इथं गावकऱ्यांसोबत बैलपोळा साजरा केला। यावेळी त्यांनी बैलांची पूजा केली। दरवर्षी सावळा या गावी तुपकर बैलपोळा साजरा करतात।
तुळजाभवानी मंदिरात बैलपोळा साजरा करण्यात आला। देवीच्या गाभाऱ्यात बैलांना नेऊन त्यांची पूजा करण्यात आली। हा मान महंत तुकोजी बुवा आणि बाबाजी बुवा याच्या बैलांना मिळतो। पूजेनंतर मंदिराभोवती बैलाची प्रदक्षिणा घातली जाते। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचं जन्मगाव नाथरा इथं कुटुंबियांसमवेत पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला। यावेळी त्यांनी बैलांचं पूजन करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला। जामनेरमध्ये बैलपोळ्यानिमित्त लाडकी बहीण योजनेचा जागर करण्यात आला। जामनेरमधील एका शेतकऱ्यानं लाडकी बहीण योजनेच्या नावानं बैलाची सजावट करत बैलपोळा साजरा केला। लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। भंडारा जिल्ह्यात अनोखा ट्रॅक्टर पोळा भरवण्यात आला। दिवसेंदिवस शेतात राबणाऱ्या बैलांची संख्या कमी होत चालली आहे। शेतीची मशागत आता ट्रॅक्टर करू लागलाय, त्यानिमित्ताने ट्रॅक्टर पोळा भरवण्यात आला। बोदवड तालुक्यातील लोणवाडीमध्ये पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला। या प्रसंगी स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला।